IPLचं RCB संघानं विजेतेपद पटकावल्यानंतर काल बंगळुरू शहरामध्ये जे आहे त्यांची परेड आणि विजयी रॅली जी आहे ती काढण्यात आली। मात्र मिरवणुकीआधीच चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर चेंगराचेंगरी जी आहे ती झाली आणि ते चेंगराचेंगरीमध्ये 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। जो तो आहे या चेंगराचेंगरीमध्ये जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता आणि महाराष्ट्रातला संभाजीनगरचा एक तरुण जो आहे तो काल याच परेडमध्ये जे आहे सहभागी झालेला होता। रवी पाटील हा कालच्या खरं तर गर्दीमध्ये सापडलेला होता, मात्र थोडक्यामध्ये तो बचावलेला आहे। नक्की काय घडलं हे आपण थेट त्या तरुणाकडून जाणून घेणार आहोत। सुरुवातीला मला हे सांग की तू नक्की बंगळुरूमध्ये कशासाठी आलेला होता, इथंच काम करतो की नक्की कोणत्या कारणासाठी तो आलेला होता? नमस्कार, मी रवी पाटील। मी बँगलोरमध्ये इथे मेडिटेशन सेंटर आहे रविशंकर सरांचं, तर त्या मेडिटेशन सेंटरसाठी इथे आलेलो मी आणि इथे माझा भाऊ राहतो। तर तो म्हटला की तू येऊन जा, थोडं फिरणं वगैरे पण होईल, त्यासाठी मी खास फिरण्यासाठी आलो होतो इकडे। आणि जॉब वगैरे काही करत नाही मी इकडे, माझी संभाजीनगरमध्ये रेस्टॉरंट वगैरे आहे, मी तो फिरण्यासाठी आलोय फक्त। काल काय घडलेलं होतं, म्हणजे किती वाजता तू त्या रस्त्यांवरती गेलेला होता? चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर 8 नंबर गेटला जी गर्दी झाली, तू किती वाजता पोहोचलेला होता आणि गर्दी कशी नक्की वाढत गेली? काल एक तर विक्ट्री परेड कॅन्सल झालेली असं कर्नाटक पोलिसांनी ऑफिशियल सांगितलं होतं, कारण की ते म्हटलं होते की आम्ही कॅपेबल नाही करण्यासाठी। तर सगळीकडे झालं की विक्ट्री परेड होणार नाही म्हणून, पण त्याच्यानंतर असं झालं की चिन्नास्वामी स्टेडियममध्ये हे लोक सेलिब्रेशन करणार आहे सगळेजण। तर मी इकडे फिरण्यासाठी आलो होतो, तर मी विधानसौधाच्या त्या एरियामध्ये जाणारच होतो, तर मी दुपारी 1:30-2च्या दरम्यान तिकडे गेलो। तिकडे गेल्यावरती एवढी काही गर्दी नव्हती, सुरुवातीला म्हणजे काहीच गर्दी नव्हती, तर मी समोर गेलो डायरेक्ट चिन्नास्वामी स्टेडियमच्या समोर। आणि समोर गेल्यावरती असं वाटलं की एवढी काही गर्दी होणार नाही, कारण की परेड कॅन्सल झालेली होती। आणि तिथे गेल्यावरती कळलं की तिकीट्स आहेत। आता तिकीट्स असल्यामुळे मी तिथे थांबलो, कारण की माझे तिकीट बुक झाले होते। तर मला वाटलं एक मॅनेजमेंट असेल काहीतरी, की बाबा तिकीट आहे म्हणल्यावरती एक लाईन असेल, काही असेल, व्यवस्थित करतील सगळं। तर मी थांबलो तिथे तिकीट बुक केल्यामुळं, आणि एक अर्धा घंटातच बघितलं तर बॅक साईडला पूर्ण पब्लिक, म्हणजे मला निघायचं जरी झालं तर मी निघू शकत नव्हतो। आणि माझ्या आजूबाजूला पण पूर्ण पब्लिक, रोडवरती पूर्ण रस्ते पॅक झाले होते। तर ते खूप म्हणजे असं अवघड होत गेलं नंतर तर म्हणजे मला जायचं जरी असेल तरी मी निघू शकत नव्हतो। नक्की गोंधळ कशामुळे उडाला, म्हणजे की त्या 18 नंबर गेटच्या बाहेर गर्दी झालेली होती असं तू सांगतोय की गर्दीमध्ये मी अडकलो, गोंधळ नक्की कशामुळे झाला? की तिथं काय मेसेज फिरला गेला का? चेंगराचेंगरी नक्की होण्याचं कारण काय? ऍक्च्युली काय झालं माहिती का, तिथे ना काही पिलेले मुलं होते आणि ह्या मुलांच्या काही कारणामुळे सगळं गोंधळ उडतो। तर सुरुवातीला काय झालं की तिकीट्स बुक होत नव्हते कोणाचे, तर ते जायला निघत होते काही काही जण, पण सुरुवातीला असं झालं की भाई आधार कार्डवरती पण एंट्री, आधार कार्ड एंट्री, म्हणजे उगाच फेक काहीतरी करायचं म्हणून। त्यानंतर काय झालं, थोड्या वेळाने सगळे तिथे थांबले। आणि त्यानंतर असं झालं 5-10 मिनिटानंतर की बाबा गेट ओपन झाले, गेट ओपन झाले। आणि जसं ते गेट ओपन झाले असं सुरू झालं, त्याची मागची पब्लिक आहे ती पूर्ण ढकलायला सुरुवात केली गेट ओपन झाल्यामुळे। आणि सुरुवातीला बॅरिकेड होते रस्त्या साईडला, आणि मी तिथेच बॅरिकेडच्या बाजूला होतो, तर ते बॅरिकेड सोडू लागले। तर आम्ही एक 4-5 जणांनी ते बॅरिकेड्स थांबून, जे मुली वगैरे होते आमच्या आजूबाजूला, आम्ही सगळ्यांना भिंतीकडे घेऊन गेलो की बाबा भिंतीचा एक सपोर्ट राहील म्हणून। त्या मुलांनी ते बॅरिकेड तोडणं सुरू केले आणि एक अफवा केली की ते काय गेट ओपन झाले, गेट ओपन झाले। त्यामुळे सगळी गर्दी इकडे मागं पुढे व्हायला लागली। मग मी भिंतीच्या साईडने गेलो, भिंतीच्या साईडने जसं गेलो तसं पूर्ण गर्दी एक असं सगळे एकमेकांच्या आगावर पडत होते। समोर एक मुलगी खाली पडली चक्करून, काही जण चक्करून खाली पडले, इकडं एक मुलगा असं ह्या साईडला पूर्ण खाली दबू लागला। तर मी माझा प्रयत्न केला की मी भिंतीकडे राहू, पण मला थोडासा अंदाज आला की ही जास्त गर्दी वाढू शकते आणि हे मॅटर जास्त वाढू शकतं, म्हणून मी साईडला भिंत होती एक 7-8 फुटाची, मी त्या भिंतीवरती चढलो। तिथे सगळं लावलेलं होतं जाळी वगैरे, त्याच्यावरती चढून मी चिन्नास्वामी स्टेडियम मध्ये घुसलो। मध्ये गेल्याच्या नंतर पण काय झालं, मध्ये गेल्याच्या नंतर पण गर्दी काही थांबत नव्हती। आणि त्याच्यामध्ये ना जे गेट्स आहेत ते गेट सुद्धा पूर्ण प्रॉपर ओपन करत नव्हते। आता यांना समजलं पाहिजे होते की एवढी गर्दी आहे तर गेट्स ओपन केले पाहिजे, ते गेट्स पण त्यांनी असे एकदम नॅरो ह्याच्यामध्ये ओपन केले, त्यामुळे गर्दी एकदम अडकून गेली। जशी ती गर्दी मध्ये आली, मी चिन्नास्वामी स्टेडियम मध्ये गेलो तर सगळेजण म्हणजे चांगले यंग मुलं चक्करून पडले होते, त्यांना भोळ आली, श्वास घ्यायला प्रॉब्लेम झाला, मला सुद्धा श्वास घ्यायला प्रॉब्लेम झाला होता। आणि वरती गेल्यानंतर पण आहे ना पब्लिक थांबूच नाही लागली, कारण की नंतर काय झालं, फ्री एंट्री भेटते म्हणून, तर अजून ती पब्लिक वाढत गेली। आणि जसं जसं मी ग्राउंड मध्ये पण गेलो तर पब्लिक वाढत गेली, ते काय थांबायचं नावच नव्हती घेत। नंतर मग आम्ही काय केलं, मध्ये सिग्नल, पोलिसांना सिग्नल देण्यासाठी असं कट सिग्नल वगैरे करू लागलो, जोरात हेल्प ओरडू लागलो, पोलीस ओरडू लागलो। त्यानंतर पोलीस आली, आणि जेव्हा मी बाहेर आलो, म्हणजे मला घरून कॉल सुरू झाले, कारण की मध्ये काहीच कोणाला माहित नव्हतं बाहेर काय चालू आहे म्हणून। ह्या सगळ्या गोष्टी घडल्या, आणि जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा कळलं की, म्हणजे माझ्या घरचे कॉल आले, मला आईने सांगितलं की इथं 10 ते 12 जणांची डेथ झाली म्हणून। जेव्हा ते ऐकलं तेव्हा एकदम शॉक बसला की 10 ते 12 जण, कदाचित काय माहिती माझ्या आजूबाजूला कोणी असेल तो, तर ते खूप त्यावेळेस म्हणजे काय हॉरिबल सिच्युएशन होती, मनामध्ये भीती होती का? कारण एवढी गर्दी जर अंगावरती पडत असेल, तू असं म्हटलं की मी भिंतीवर चढून चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आतमध्ये गेलो, जर कदाचित तू त्या गर्दीमध्ये सापडला असता तर नक्की काय झालं असतं? कारण तू असं म्हणतोय की तुझ्या हाताला सुद्धा काय लागलेलं आहे, नक्की जखम कुठं झाली? ते तारीची जखम इथे झाली मला, आणि पायाला पण थोडं घसरलंय। आणि जसं की तुम्ही जसं म्हणताय की निघला नसता बाहेर, तर ऍक्च्युली मी बाहेर आल्यावरती जेव्हा आईचा कॉल आला, मला तीच इमॅजिन झालं की ठीक आहे, मी एकटा होतो म्हणून मी उडी मारून वगैरे मी निघलो,
पण मित्र असते. समजा माझी बहीण असती, आई असती सोबत, कारण की तिथं खूप लहान लहान मुलं घेऊन आले होते आणि माझ्या बाजूला मुली सुद्धा होत्या. मी त्यांना थोडं प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण जेवढं मी करू शकलो तेवढंच करू शकलो. नंतर ते गर्दी समोर चालले गेलं, तेव्हा मला इमॅजिन झालं जर कधी माझी बहीण असते सोबत तर मी आता जी उडी मारून गेलो ती नसतं गेलो आणि मी तिथेच कुठेतरी अडकून राहिलो असतो. तर ते खूप जरा नंतर मला इमॅजिन नाही होऊ शकलं ते. त्याच्यानंतर मी पूर्ण शॉकिंग मध्ये होतो. कंटिन्यू मला कॉल चालू झाले मित्रांचे वगैरे की कुठे कुठे नेमकं, कारण की त्यांना माहिती होतं मी बँगलोरमध्ये आलेलो आहे. मग घरी पण मी सांगितलं सगळ्या गोष्टी, तर त्यांना पण कळालं. पण ती एक गोष्ट लक्षात आली की जर कधी आई किंवा बहीण माझ्या सोबत असती तर मग मी तिथून निघलोच नसतो. तर मग काय घडलं असं ते इमॅजिन करू शकत नाही. कारण की जेव्हा बाहेर आल्यानंतर मला जे व्हिडिओ दिसले, व्हिडिओ फुटेज बघितले खूप अंगावरती करून, आणि लहान लहान लेकरं सुद्धा त्याच्यात डेथ झाले, ते खूप घाण वाटलं. म्हणजे ते इमॅजिन करू शकतो. म्हणजे आरसीबीला 18 वर्षानंतर ट्रॉफी भेटली, त्याचा आनंद एकीकडे होता तर दुसरीकडे दुर्घटना घडली. 18 वर्षानंतर आरसीबीला ट्रॉफी मिळाली, त्याचा उत्सव किंवा ज्या पद्धतीनं स्वतःहून एक शिस्त जी आहे ती लावून घ्यायला हवी होती असं तुला वाटतं? शिस्त कोणी लावलं? म्हणजे जे तरुणाई जमलेली होती त्या तरुणाईनं स्वतःलाच प्रोटेक्ट करण्यासाठी तुम्ही असं म्हणालात की आपोआप पसरली आणि त्याच्यामुळे हे सगळं घडलं. आणि ऍक्च्युली सगळे इथं तरुणच होते, एक 20-25च्या रेंज मधले सगळे यंग होते. आणि कसं आहे ना की आपण यंग असल्यावरती एक सेलिब्रेशन, क्रिकेटचं फॅन तेवढा आहे. आता मी काय आरसीबीचा फॅन नाहीये, पण ही एक मुवमेंट होती आणि मी इथे होतो म्हणून मी गेलो होतो. आता मी पण तिथे गेलोच होतो. पण कसं आहे ना, गव्हर्नमेंट म्हणा किंवा पब्लिकनी, पोलिसांनी सांगितलं होतं की आम्ही मॅनेज करू शकत नाही, तर थोडा अंदाजा घ्यायला पाहिजे होती की पब्लिक जास्त येऊ शकते. जर ग्राउंडची कॅपॅसिटी 35 ते 40 हजारांची आहे तर तिथे जवळपास 1.5 ते 2 लाख पब्लिक होती. आता तरुण पण तिथे आले होते, ते एन्जॉयसाठी आले होते की बाबा एक आपला असते एक मुवमेंट 18 वर्षानंतर जर होती, ते एन्जॉयसाठी आले होते. कोणाला असं वाटलं नव्हतं की आम्ही चेंगराचेंगरीत जाणार किंवा कोणाला काही वाटलं नव्हतं असं होईल म्हणून. पण आता एक घडलं ते, तर थोडंसं मॅनेजमेंट चांगली व्हायला पाहिजे होते. जर कधी एवढा मोठा मुवमेंट आहे, विराट कोहली एवढं मोठं नाव आहे, आरसीबी एवढं मोठं नाव आहे, त्यांचं वर्ल्ड वाईड एवढी फॅन फॉलोईंग आहे. आता ऑब्व्हियसली गोष्ट आहे, जर कधी 18 वर्षानंतर ट्रॉफी जिंकती आणि विराट कोहली स्वतः म्हणतोय की हम अब कल मिलेंगे, याचा अर्थ काय होतो की तेवढी पब्लिक येणारच आहे तिथे. तर मग तुम्ही थोडी काळजी घ्यायला पाहिजे होती की पब्लिक येऊ शकते. आणि काय आहे, विधान सुद्धा ते चिन्नस्वामीचा जो एरिया आहे तो मेन एरिया आहे, तिथं खूप क्राऊड आहे, कंटिन्यू वाहता रोड आहे, विधानसभा आहे तिथे म्हटल्यावर तिथे असणारच. तर ती काळजी तेवढी घ्यायला पाहिजे होती, बाकी तसं व्हायला नव्हतं. आपण पाहतोय की रवी पाटील सांगतोय, तो सांगताना भाऊक झालेला आहे की जे डोळ्यासमोर पाहिलं, लहान लहान मुलं जे आहेत ती गर्दीमध्ये अडकलेली होती, मुली सुद्धा अडकलेल्या होत्या. जेवढं माझ्याच्यानं शक्य होतं तेवढं मी सहकार्य करण्याचा प्रयत्न केला, मात्र मी एकटा असल्या कारणानं भिंतीवरून उडी मारली आणि थेट चिन्नास्वामी स्टेडियममध्ये गेलो. जर मी गर्दीमध्ये सापडलो असतं तर काय झालं असतं हे त्याला व्हिडिओ पाहिल्यानंतर इमॅजिन झालं, मात्र ते शब्दामध्ये मी सांगू शकत नाही, अशी प्रतिक्रिया रवी पाटीलनं दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह प्रदीप कापसे, TV9 मराठी, बेंगलोर.